पुढची बातमी. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत आजारपणामुळे काही काळ राजकारणापासून दूर झाले. त्यामुळे हल्ली सकाळी त्यांच्या पत्रकार परिषदा होत नाहीत. मात्र आता त्यांची जागा घेतली आहे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी. उद्धव ठाकरेंनी दानवेंवर एक मोठी जबाबदारी दिली आहे आणि थेट संजय राऊतांना दिलेलं काम दानवेंवर सोपवलंय. पाहूया. त्यांची डोकी फिरलेली आहेत. या अपमानानंतर अजित पवार आणि शिंदेनी सरकारच्या बाहेर पडाला. भाजप कुबड्यावर सत्तेवर आली. कुबड्यांच्या मदतीने त्यांनी पक्ष वाढवला. हे आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या नसत्या तर आजचा भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसला नसता. यांना अतिरेक्यांचा पैसा इकडे येतो आहे. प्रचंड भ्रष्टाचार, सरकारी पैशाची लूट. संजय राउत सिर्फ नाम ही काफी है. ठाकरेंच्या शिवसेनेचा आवाज आणि नेतृत्वाचं कवच म्हणजे संजय राऊत. राजकीय ताल धरण्याऐवजी थेट ढोल फोडून उत्तर देणारा नेता म्हणजे संजय राऊत. अरे ऑन रेकॉर्ड बोलतोय मी. महाराष्ट्रामध्ये असं स्थान नाहीये. ही खीड संजय राऊत संपवणार. विरोधकांना भिडणारी आणि वेळप्रसंगी मित्रपक्षांनाही अंगावर घेणारी व्यक्ती म्हणजे संजय राऊत. राहुल गांधी काँग्रेस पार्टी के अध्यक्ष नहीं है. राष्ट्रीय एकात्मता हा काही फक्त काँग्रेसचाच मक्ता नाही ना, असं मी म्हणेन. मग मात्र आजारानं ग्रासल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या या मुलूक मैदानी तोफेने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. तब्येतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी संजय राऊतांनी राजकारणापासून स्वतःला थोडंसं दूर ठेवलंय. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसमोर मोठा प्रश्न उभा ठाकलाय. तो म्हणजे राऊतांप्रमाणे पक्षाची भूमिका प्रखरपणे कोण मांडणार. आणि या प्रश्नाचं उत्तर सापडलं संभाजीनगरमध्ये. संजय राऊतांच्या अनुपस्थितीत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. संजय राऊतांप्रमाणे अंबादास दानवे सध्या दररोज पत्रकार परिषद घेत आहेत आणि सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी ते सोडत नाहीयेत. थोडक्यात हे सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही. आताच्या घडीला हे सरकार काय चालू आहे सरकारला कोणतंच माहीत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्याच्या साथी येतात पण तो सरकारला याची जाणीव नाही आणि म्हणून याच्याविषयी शिवसेना आवाज उठवणार. हे महाराष्ट्रातलं जे सरकार आहे मागच्या 1.5 वर्षाला अपयशी सरकार आहे. अकार्यक्षम सरकार आहे. जनतेच्या पैशाची लयलूट केली जाते. संजय राऊतांचे शाब्दिक बाण सत्ताधाऱ्यांचा वेध घेतात तर अंबादास दानवे पुराव्यांचे बॉम्ब फोडून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करतात. माझ्याकडे आता एक पुरावा आहे. संजय शिरसाटांच्या मुलीचं नाव मतदार यादी डिक्लेअर होण्यानंतर त्यात सहभागी करून घेण्यासाठीचा अर्ज तिच्यावर त्याच्या मुलीचा. हे जिल्हा परिषद पंचायत समिती मतदार यादीमध्ये काही बडे राजकीय व्यक्ती व त्यांचे नातेवाईक यांची नाव घालण्याची नोंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबत ऑनलाईन पद्धतीने केलेलं नाव हा अर्ज आणि हा शिरसाटांच्या मुलीचा त्याच्यातलं डॉक्युमेंट हे केलेलं आहे 27 ऑक्टोबर 2025. बिलकुल. मी कलेक्टरांना या संदर्भात बोललेलो आहे. मुंडवा जमीन प्रकरणाचा पर्दाफाश झाला आणि पार्थ पवारांसह अजित पवार भलतेच अडचणीत सापडले. इतर विरोधकांच्या तुलनेत अंबादास दानवेंनी हे प्रकरण सातत्याने लावून धरलंय. पार्थ पवार ज्या कंपनीचे संचालक आणि ज्याचा 99% शेअर आहे त्याचं नाव याच्यात येत नाही आणि ज्याचा 1% शेअर आहे. मला असं वाटतं येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काय देशात सुद्धा जर अशा घटना गेल्या तर मला असं वाटतं सरकारने अशाच पद्धतीनं न्याय सगळ्यांनाही द्यावा. कोणी ना कोणी कुठं ना कुठं अडकलेलं आहे. प्रत्येक याच्यामध्ये कोणाचा आणि कोणाचा हात आहे. त्याच्यामुळं आपल्या म्हणतो चोर चोर सगेरे भाई अशा पद्धतीनं हे चोर चोर सगेरे भाई सगळे झालेले आहेत. विरोधकांप्रमाणे मित्रपक्षाची वेळोवेळी कान उघडणी ही संजय राऊतांची खासियत होती. अंबादास दानवेंनी त्यात खंड पडू दिलेला नाहीये. बिहार निवडणुकांनंतर काँग्रेसला आरसा दाखवण्याचं काम अंबादास दानवेंनी केलं. काल आम्ही म्हटलं की तेजस्वी यादव ज्यावेळेस राहुल गांधींचा किती मोठा प्रचंड दौरा झाला, 16 दिवसाचा दौरा होता,
प्रचंड मोठ्या प्रमाणावर मॉब सगळीकडे होता आणि त्याच काळात जर या गोष्टी घडल्या असत्या तर आणखी चांगलं झालं असतं. आताही जर बघितलं तर मी जी माहिती घेतली, तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे याला सगळ्यात जास्त मतदान पडलेलं आहे. भारतीय जनता पार्टीपेक्षा 2-2.5%, 3% मतदान जास्त पडलेलं आहे. आणि जागेचा जर फरक बघितला तर 25 कुठं आणि 95 कुठे, 2% मत. पक्ष नेतृत्वाने संजय राऊतांची जबाबदारी अंबादास दानवेंच्या खांद्यावर सोपवली आहे का, या प्रश्नावर आम्ही स्वतः दानवेंना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांचं उत्तर काय होतं तुम्हीच ऐका. संजय राऊत साहेबांची पोकळी कोणी भरू, आणि संजय राऊत साहेबांची काही पोकळी नाही. संजय राऊत साहेब महिनाभरात पुन्हा ताकदीनं बोलतील, काही त्याच्यात फार मोठी अडचण असं आम्हाला वाटत नाही. त्याच्यामुळे मी एक शिवसैनिक म्हणून पक्षाची भूमिका मांडण्याचा महिनाभर बॅटिंग सुरू आहे जोपर्यंत संजय राऊत परत येत नाही. संजय राऊत साहेब कधी उद्या बोलतील, त्याला काय त्यांनी असं बोलण्याचीच गरज नाही. त्यांनी एखादं ट्विट केलं, एखादं इन्स्टावर FBवर जरी पोस्ट केली तरी त्यांची भूमिका येते. त्यामुळे मला असं वाटतं संजय राऊत साहेब एक मोठे आणि ज्येष्ठ नेते. पक्षाचे आदेश आहेत तसे. मी नेता आहे, त्याच्यामुळं पक्षाचे मला वाटतं बोलायला काहीच अडचण नाही ना नेत्यांनी. संजय राऊतांच्या अनुपस्थितीत अंबादास दानवेंना मोठं शिवधनुष्य पेलायचंय, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय. कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.